घडामोडी। सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा आदींच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन करण्यात आलं। यात हिंदूराव कळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी व युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनकालीन, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले। राज्यातील राजकीय परिस्थिती सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती। 6 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते। अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही। मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला। लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्याच्या अंतरावर तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यात मोठी तफावत आहे। यातही 76 लाख मतदार वाढलेले दाखवलेत। सर्व मतदान केंद्रावर CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था होती, त्यामुळे मतदार यादीतील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे। महाराष्ट्राचे वैभव गणले जाणारे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी खुले करण्यात यावे असे निर्देश ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला दिलेत। ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली। तसेच नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून दर्जात्मक काम करताना त्या दिरंगाई खपून घेतली जाणार नसल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले। ठाणे शहरात सन 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची 1998 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली। त्यानंतर आता 26 वर्षांनी आंतरबाह्य नूतनीकरण होत असून त्यासाठी ठाणे महापालिका तब्बल 23 कोटी खर्च करते। या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी आज आमदार संजय केळकर यांनी केली। यावेळी पालिकेचे अभियंता सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते। गडकरीच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले। 3 महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र या कामाला होत असलेला विलंब पाहून आमदार केळकर यांनी महापालिकेच्या अंदाज पत्रकाचे कारभाराबद्दल नाराजी दर्शवत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना केल्यात। ठाणे शहरातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचे काम 6 महिन्यात पूर्ण करून येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले। कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पालिकेच्या घंटागाडीने चिरडल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यात घडलाय। घंटा गाडी मागे घेताना या वृद्धाला गाडीने अक्षरशः फरफटत नेले। या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झालाय। जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाईनच्या बाजूला असलेल्या संतोष नगर येथे राहत असलेले सीताराम टोटम आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले। त्यावेळी ठाणे महापालिकेच्या घंटागाडी चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेत असताना कचरा टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जवळपास 30 फूट फरफटत नेले। यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान पालिका स्तरावर हे सर्व प्रकरण तपासण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। दिवा पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। दरम्यान या प्रकरणी दिवा पोलिसांकडून घंटागाडी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल देण्याचा कार्यक्रम सुरू होता. 4 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत नळाचे पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे अशी योजना आहे. परंतु ठाण्यातीलच अनेक गावपाड्यांना अद्यापही नळाचे पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या गावपाड्यांना नळाने पाणी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर हांडा मोर्चा आंदोलन करण्यात आले. परंतु सुट्टीचा दिवस असल्याने आंदोलनकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला. तालुक्यातील जल जीवन मिशनचे काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 महिन्याचा होता. डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत 2 वेळा कालावधी वाढवून देऊनही जल जीवन मिशन योजना पूर्ण झाल्या नाहीत. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. महापालिका हद्दीतील जल जीवन मिशन योजनेची आजची परिस्थिती काय? किती गावपाड्यात पाणीपुरवठा सुरू झाला? किती गावपाड्यांना पाणीपुरवठा होणे बाकी आहे? कौसा, पानेरी पाडा, देवेरी पाडा, शील ठाकूरपाडा, कळवा, वाघोबा नगर, ठाकूरपाडा, येऊर, नारळीपाडा, पाचवड पाडा, सागपाडा, देवीचा पाडा, लोकमान्य नगर, पाडा नंबर 3, देवाचा पाडा, तकारदा, ओवळा, पानखंडा, टिकुजीनवाडी, वाघबिल, जुनागाव, चरणीपाडा, आमपाडा आदी ठिकाणी पाणी टंचाई आहे. आदिवासी कुटुंब राहत असलेल्या घरात घरपट्टी मिळावी यासाठी कौसा, पानेरी पाडा, कळवा, वाघोबा नगर, ठाकूरपाडा, ओवळा, पानखंडा, देवाचा पाडा, येऊर, नारळीपाडा तसेच अनेक भागांना वैयक्तिक शौचालयांचा लाभही अद्याप मिळाला नाही. अशा काही महत्त्वाच्या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. वागळे स्टेट रामनगर येथील एका खाजगी शाळेमध्ये संस्था चालकाने 4 महिला शिक्षकांची गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 4 महिला शिक्षकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र उशिरापर्यंत या संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या शिक्षकाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला. याबाबत मनसे कार्यालयात तक्रार आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान या प्रकरणी त्या संस्था चालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात त्या 4 महिला शिक्षकांनी जाऊन तक्रार दाखल केली असून याचा पुढील तपास पोलीस करतायत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.